नाही आपल्याला, पण बिलकुल साध्या पद्धतीनं तुम्हाला समजेल. 10 सेकंदात उत्तर निघल या पद्धतीनं. याचं उत्तर कसं निघल लक्षात घ्या. याच्यात पहिली एक गोष्ट लक्षात ठेवायचा काय, याच्यात नोट करून ठेवायच्या गोष्टी. 2 गुणोत्तरातला फरक पहा. पहिले का करा, 2 गुणोत्तरातील उभा फरक बघावा. चला बघा दोघातला. पहिला फरक काय, रामचा 3 वर्षाचा होता, 7 वर्षात एवढा फरक पडला त्याच्यात. 3 वर्ष तुम्ही आता तुम्ही किती वर्षाचे आहात, 45 वर्षाचे असाल आता, बरोबर आहे का नाही. 7 वर्षांनी किती वर्षाचे व्हाल रे, वाढाल का कमी व्हाल, वाढाल का नाही. मग त्यांचाही तसाच झाला, हाही वाढला का नाही. मग याच्यात फरक किती पडला रे.